नमस्कार, मी स्नेहल बनसोडे शेलुडकर. नवी उमेद युट्यूब चॅनेलच्या गोलमेज गप्पा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा नवी उमेदच्या वाचक आणि प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. गोलमेज गप्पा हा आपला विशेष कार्यक्रम. तुम्हाला माहितीच आहे की नवी उमेद युट्यूब चॅनल म्हणजे ज्यांना काहीतरी सकस ऐकायचं असतं, चांगल्या उपक्रमांबद्दल आणि कर्त्या माणसांबद्दल जाणून घ्यायचं असतं, त्यांनी आपला नवी उमेदचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला पाहिजे. गोलमेज गप्पा हा कार्यक्रमही बघायला पाहिजे. तुम्ही केलंयत ना आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब? नक्की करा. आज किती तारीख आहे हे तुम्हाला माहिती आहे? आज आहे 3 जानेवारी. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली. त्याला यंदा 176 वर्ष पूर्ण झाली. आणि आज 3 जानेवारी महिला शिक्षणाच्या उद्गात्या सावित्रीबाई फुले यांची 193वी जयंती. आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानेच आम्ही आमच्या एका खास मैत्रिणीला, एका खास पाहुणीला निमंत्रित केले. मी सायली परांजपे यांचं या कार्यक्रमात स्वागत करते. सायली, तुझं खूप स्वागत आहे. हो, धन्यवाद. येस, मी सगळ्यांना सायली. त्याच्या शुभेच्छा. येस, थँक्यू. तुलाही सायली. मी सायलीची अगदी थोडक्यात ओळख करून देते. सायली ही सायलीनं इंग्रजी साहित्यात पदवी घेतलेली असून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी सुवर्ण पदकासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून तिने पटकावली आहे. भाषांतर, अनुवाद, लेखन अशा अनेक ह्याच्यात तिचा रस आहे. आणि उपसंपादक म्हणून नवशक्ती, लोकसत्ता, प्रहार, महाराष्ट्र टाइम्स अशा वेगवेगळ्या वृत्तपत्रात तिने काम केलेलं आहे. अनेक दिवाळी अंकातही ती लिहिते. आणि आज आपण सायलीला ज्या मुख्य कारणासाठी बोलवलंय ते कारण म्हणजे तुमच्यापैकी अनेकांना कल्पना असेल की डायमंड पब्लिकेशनच्या कुमार साहित्य विभागातर्फे भन्नाट माणसं नावाची एक चरित्र मालिका सुरू आहे. तर 10 ते 14 या वयोगटासाठी प्रेरणादायी ठरतील अशा व्यक्तिमत्वांची चरित्र इथं प्रसिद्ध केली जातात. तर त्यात सायलीनं आधी भगतसिंगांचं चरित्र लिहिलंय, ज्याचं 2021च्या डिसेंबरमध्ये प्रकाशन झालं. आणि याच मालिकेत सध्या नुकत्याच दिवाळीच्या दरम्यान नोव्हेंबर 2023 मध्ये तिने सावित्रीबाई फुल्यांचं चरित्र लिहिलेलं आहे. तर फार इंटरेस्टिंग आणि फार सुंदर झाली आहेत सायली ही पुस्तकं. तर आज आपण त्याच्याच निमित्ताने बोलणार आहोत. मला हे म्हणायचंय की सावित्रीबाईंबद्दल वाचताना त्या किती मोठ्या होत्या हे तर जाणवतच तुझ्या पुस्तकातनं. पण ना तुझ्या शैलीचे सुद्धा आम्हाला अगं प्रेमात पडायला झाले. फार छान लिहिलंयस. तर आणि आज आहे सावित्रीबाईंची जयंती. तर तू लिहिलेलं मी जसं सांगितलं तसं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षणाचा पाया रचणारी धगधगती मशाल हे चरित्र भन्नाट माणसे या मालिकेअंतर्गत प्रकाशित झाले. तर सावित्रीबाईंवर विस्ताराने लिहावं असं तुला का वाटलं? की म्हणजे कसं आहे, ज्योतिबा फुलांबद्दल भरपूर वाचायला मिळतं पण सावित्रीबाईंबद्दल नाहीये. त्यामुळे आम्हाला तुझं हे काम खूप महत्वाचं वाटतं. तुझ्या आयुष्यातलं सावित्रीबाईंचं स्थान, प्रेरणा काय आहे हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अ, आधी मला लिहावसं का वाटलं ह्याच्याकडे ह्या प्रश्नाचं उत्तर आधी देते. येस. खरं तर हा जो प्रस्ताव आहे, तो डायमंड पब्लिकेशनचे निलेश पाष्टे आणि त्यांच्या संपादक आहेत भाग्यश्री भागवत यांच्याकडून आला. भन्नाट माणसं मालिकेत आपण सावित्रीबाईंचं चरित्र लिहू ही कल्पना मुळात त्यांची होती आणि त्यांनी मला विचारलं, भगतसिंगाचं चरित्र नुकतंच प्रसिद्ध झालं होतं त्यावेळेला, की ह्याच्या पुढचं तर तू सावित्रीबाईंचं लिहिशील का? आणि मग मला एकदम अशी ती संधी अशी एकदम अशी ही सोडूच नाही असं म्हणजे सावित्रीबाईंवर लिहिण्याची मला खूपच म्हणजे चांगली संधी मिळाली असं मला वाटलं आणि मी लगेच हो म्हणून टाकलं, की म्हटलं त्याच्यासाठी जे काही लागेल आपण ते सगळी अभ्यास मी करीन. मला सावित्रीबाईंची मी म्हटलं तसं त्यावेळेपर्यंत खरं तर तोंड ओळख, जुजबी ओळख म्हणजे की स्त्री शिक्षणाचं काम त्यांनी केलं किंवा एक हम्म. सिनेमा बघितला होता ज्योतिबा फुलेंवर मी थोडाफार ज्योतिबांचं वाचलं होतं म्हणजे. पण त्याच्यात सावित्रीबाई फुलेंचा असा एक वेगळा अभ्यास असा तोवर तरी मी काही केलेला नव्हता. पण मग ते पुस्तक असं छोट्या मुलांसाठी 10 ते 14 या वयोगटाला निदान सावित्रीबाई कळल्याच पाहिजेत, असं त्यावेळेला खूप मलाही मनापासून वाटलं त्यांच्याकडनं जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा आणि मग त्याच्यावर काम सुरू केलं. तू म्हणालीस ते बरोबर आहे, की ज्योतिबा फुलेंवर आपल्याकडे खूप लिहून आलेलं आहे. आता आम्ही पाहिलेले ज्योतिबा फुले म्हणून हरी नरकेंनी जे संपादन केलेले मोठा ग्रंथ आहे. समग्र फुले आहे. फुलेंचं साहित्य बरंच आहे. पण त्या मानाने सावित्रीबाई फुलेंवर स्वतंत्रपणे असं काही एक 4-5 चरित्र त्यांची नक्कीच आहेत. पण तसं खूप त्यांच्यावर लिहिलेलं नव्हतं आणि एक ह्या वयातल्या म्हणजे 10 ते 14 ह्या वयोगटातल्या मुलांसाठी तर काहीच नव्हतं. म्हणजे त्यांना थोडं आम्ही भन्नाट माणसं सीरीजमध्ये म्हणजे त्या मालिकेचं असं हे आहे, की मोठ्या माणसांची चरित्र गोष्टी रूपात आहेत. म्हणजे ही अशी थोडी गोष्टींसारखी केलेली आहेत आणि याच्यातनं म्हणजे गोष्टींच्या माध्यमातून सावित्रीबाई लहान मुलांना
कळाव्यात असा आमचा प्रयत्न होता. कारण गोष्टी रूपात सावित्रीबाईंचा आत्तापर्यंत लहान मुलांसाठी मला असं वाटतं काही म्हणजे मला तरी सापडलं नाही. असेल तर कारण मी बऱ्याच म्हणजे शोध घेतला, की काय-काय सावित्रीबाईंवर साहित्य आहे. आणि मग हळू असं झालं, की त्यांचं काम तर म्हणजे आपल्याला फक्त स्त्री शिक्षण हे खूप म्हणजे सगळ्यांना माहिती आहे निदान तोंडओळख आहे. पण त्याच्या पलीकडे त्यांनी म्हणजे विधवांचा केशवपन होऊ नये ह्यासाठी केलेलं काम आहे किंवा सुतिकागृह जे त्यांनी चालवलं होतं, हं. ते आहे. म्हणजे अनाथ मुलांसाठी केलेलं काम आहे. दुष्काळाच्या काळात केलेलं काम आहे. अ, प्लेगच्या साथीच्या वेळेला केलेलं काम आहे. हे असं खूप त्यांचं मोठं चरित्र म्हणजे मोठा प्रवास, अनेक प्रवास आहेत त्यांचं आयुष्य म्हणजे. तर ते मग असं ज्योतिबा फुलेंबद्दल वाचताना त्याच्यात सावित्रीबाई ज्या जिथे-जिथे येत होत्या, त्या अशा शोधून काढून त्यांचं एक वेगळं चरित्र करण्याचं काम आम्ही अ, केलं. तसं त्याच्यात आव्हानं बरीच होती. कारण कसं होतं, की बारीक-बारीक रेफरन्सेस जे होते ना, ते शोधणं किंवा मुलांना एक असं प्रसंगाच्या ह्याच्यातनं लागतं. ते प्रसंग उभे करताना आपण काही त्यातल्या इतिहासाचा विपर्यास होणार नाही ना किंवा फॅक्ट्सशी आपण खेळलं जाणार नाही ना आपल्याकडून. हा एक कायम काय म्हणतो त्याचं भान कायम राखायचं होतं आणि त्याच वेळेला ते नीरस होऊ नये किंवा ते जड होऊ नये. ते 10 ते 14च्या वयोगटाला ते कळावं. हा पण एक तोल सांभाळायचा होता. आणि भगतसिंगाच्या वेळेला कसं होतं, की भगतसिंग त्या मानाने सावित्रीबाईंच्या अलीकडचं आहे. त्यांनी स्वतःच लिहिलेलं त्यांनी इतकं साहित्य आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दलचं साहित्य किंवा प्रसंग मिळणं किंवा नाट्य त्यांच्या सगळ्या ह्याच्यात असं उघड-उघड नाट्य आहे, जे लहान हं. मुलांना खूप हवंसं वाटतं किंवा लहान मुलं आकर्षित होतात त्याच्याकडे. सावित्रीबाईंचा जो संघर्ष आहे ना, तो आत्ताच्या मुलांना समजावा ह्यासाठी थोडे वेगळे कष्ट घ्यायला लागले, की त्यावेळची परिस्थिती काय होती? ह्याचा सुद्धा एक थोडासा मुलांना हे देणं आवश्यक होतं. आणि त्याच्यामुळे तसा थोडा म्हणजे पुस्तक लिहायला जेवढा वेळ नाही लागला, त्याच्यापेक्षा खूप जास्त वेळ त्या फॅक्ट्स तपासणं आणि याच्यासाठी द्यायला लागला. आपल्याकडे अर्थात खूप म्हणजे मदत मला खूप लोकांची म्हणजे त्याच्यासाठी झाली. याचे महात्मा फुले अध्यासनाचे पुणे विद्यापीठाचे माजी म्हणजे त्यावेळेला हे होते. अ, अ, डॉक्टर विश्वनाथ शिंदे त्यांनी फॅक्ट्सच्या ह्याच्यात बरेच जेव्हा सालांचे काही गोंधळ होते किंवा काही ठिकाणी हे साल, तर ते त्यांनी पुष्कळ म्हणजे त्या बाबतीत बरीच मदत केली. डॉक्टर आह साळुंके सगळ्यांना माहितीच आहे नाव. तर त्यांना सुद्धा मी बराच त्रास दिला या सगळ्या ह्याच्यात. त्यांचं वय आणि हे सगळं असूनही त्यांनी अगदी ह्यांनी म्हणजे मला त्या माझ्या शंकांचं निरसन केलं किंवा एखादा प्रसंग कुठला असेल, तर तो हे काही खरा घडला असेल असं वाटत नाही. हा जरा गौरवीकरणाचा भाग असेल, हा तू घेऊ नकोस असंही मोकळेपणाने त्यांनी मला सांगितलं. वाह! अशी खूप मदत म्हणजे मला झाली म्हणजे. आणि असं म्हणजे बरंच त्या पुस्तकाच्या आकारावरून वाटणार नाही, पण त्याच्यासाठी बरेच कष्ट घेऊन ते शेवटी पुस्तक करायला आलं. नाही कसं असतं, की एकीकडे म्हणजे मला वाटतं तुझी पत्रकारितेचे बॅकग्राऊंड पण त्याला कारणीभूत आहे, की फॅक्ट्स चेक करून घेणं हा एक खूप महत्त्वाचा हिस्सा असतो. जेव्हा आपण काही आणि इतकं महत्त्वाचं डॉक्युमेंटेशन आहे, जे तू लहान मुलांसाठी केलंस. त्यामुळं छानच, फार मस्त. आणि आपल्याकडे तशी ना डॉक्युमेंटेशनची आपल्याकडे फार हे नाहीये. म्हणजे अगदी परंपरा म्हणतो ना, तसं लिहून ठेवलेल्या गोष्टी आपल्याकडे खूप कमी आहेत. म्हणजे कमी. त्याच्यावर खूप आता हरी नरके, आदी यदी फडके ह्यासारख्या मोठ्या-मोठ्या लोकांनी खूप काम केलंय. त्याच्यामुळे हे आहे म्हणजे जेवढं आहे ते तरी आहे. पण त्याही पेक्षा खूप जास्त डॉक्युमेंटेशन खरं म्हणजे आवश्यक म्हणजे आहे आपल्याकडे. अजूनही आपल्याकडे डॉक्युमेंटेशनची सवय थोडी आपल्याला लागली पाहिजे असं मला अगदी. वाटतं म्हणजे. अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा पण. तर पुढे जाताना मला असं विचारावसं वाटतंय, की खरं तर 10 ते 14 वयोगटासाठीचं पुस्तक आहे. पण त्यातनं ना महत्वाची जीवनमूल्य पेरण्याचा प्रयत्न पण दिसतोय. म्हणजे उदाहरणार्थ, की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या सहजीवनावरती एक मूर्तिमंत स्त्री-पुरुष समानता नावाचं एक प्रकरण आहे. तर तू कसं बघतेस या दाम्पत्याच्या सहजीवनाकडे? त्यांचं सहजीवन वेगळंच म्हणजे त्यांच्या काळाच्या खूप पुढचं आहे असं वाटतं म्हणजे, की अजूनही आपल्याला असं सहजीवन बघायला मिळत नाही म्हणजे. हा खूप एक म्हणजे मी जेव्हा सावित्रीबाईंच्या जन्मगावी गेले होते त्यांचं तिथलं एक प्रदर्शन आहे ते बघायला. तेव्हा माझ्याबरोबर एक म्हणजे मैत्रीण होती माझी आणि ती पटकन असं म्हणून गेली आणि मला ते खूप पटलं म्हणजे, की ती म्हणाली, की "अगं," म्हणे, "आपल्याकडे खूप कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. पण त्या सगळ्या कर्तृत्ववान स्त्रियांचं एकतर नवरा गेल्यानंतर त्यांचं कर्तृत्व म्हणजे पुढे त्यांना गाजवण्याची संधी मिळाली किंवा त्यांच्या आयुष्यात पुरुष नव्हता, मग त्यांनी कर्तृत्व पुरुषाची जागा घेऊन गाजवलं.
सावित्रीबाई कदाचित पहिल्याच अशा असतील की त्यांना तेवढाच कर्तृत्ववान साथीदार जोडीदार. मिळाला होता, जोडीदार मिळाला होता आणि त्याच्या सगळ्या ह्याच्यातही झाकळून न जाता त्यांनी एक आपलं स्वतःचं कर्तृत्व इतकं म्हणजे आपलं दाखवलं. म्हणजे कदाचित ह्या पहिल्याच असतील म्हणजे असं हे म्हणजे तो मला खूप महत्वाचा वाटला, की त्यांचं ज्योतिबांच्या ह्याच्यात कुठे झाकोळलं गेल्या नाहीत त्या आणि ज्योतिबांनी जरी सुरुवात करून दिली असेल त्या सगळ्या ह्याची, तरी सुद्धा त्यांचा स्वतःचा सुद्धा एक विचार आणि हे त्यामागे खूप होता म्हणजे. तर त्यामुळे म्हणजे त्यांच्या सहजीवनाकडे तर खरंच म्हणजे आता गेल्या वर्षी इकडे सावित्री म्हणजे 2 वर्षापूर्वी राष्ट्रसेवा दलाच्या एका म्हणजे उपक्रम असा होता, की सावित्री घरोघरी ज्योतिबाचा शोध जारी अशा अशा अर्थाचं एक आशयाचं होतं, की खरोखर म्हणजे ज्योतिबांमुळे सावित्री हे पण आहे म्हणजे त्यात काही वाद नाही. पण सावित्रीबाई स्वतः सुद्धा त्यांचा एक खूप मोठा म्हणजे ज्योतिबांच्या सगळ्या ह्याच्यात त्यांचाही वाटा मोठा होता. खूप सत्यशोधक समाजाची हे असेल किंवा त्यांनी प्रत्येक वेळेला ज्योतिबांच्या बरोबर त्या उभ्या राहिल्या म्हणजे आणि शिक्षण तर त्यांना ज्योतिबांनी दिलं होतं ह्याबाबत काहीच म्हणजे तिथून सुरुवात झाली त्यांची आणि ज्योतिबांनी असं त्या काळात ज्या काळात शूद्रांचं पुरुषांना शिक्षण घेणं सुद्धा कठीण होतं. त्या काळात त्यांनी आपल्या पत्नीला शिकवण्यासाठी त्यांना जे काही अ, तोंड द्यायला लागलं होतं समाजाला, ते तर त्यांनी दिलं आणि म्हणजे आपल्या पत्नी आपली शिकल्यानंतर तिला इतर बायकांना शिकवण्यासाठी, मुलींना शिकवण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं किंवा त्या त्या दोघांनी मिळूनच सगळं काम केलं. म्हणजे त्यामुळे त्यांचं सहजीवन हा तर म्हणजे एक वेगळाच हे आहे विषय म्हणजे वेगळ्या याचा. तर ते खरं खूप म्हणजे 12 हे 10 ते 14 या वयोगटाच्या ह्यानी तसं ते खूप म्हणजे वेगळ्या ह्यानी आपण घेतलं नाहीये. पण एक जे प्रकरण आहे त्या ह्याच्यात आहे म्हणजे किंवा त्यांचं प्रत्येक बाबतीत जो एक प्रोग्रेसिव्ह प्रगतिशील विचार ज्योतिबांचा होता, की त्यांना जेव्हा मूल झालं नाही तेव्हा दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. तो त्यांनी अगदी म्हणजे कसा धुडकावून लावला किंवा मुळात जी स्त्री-पुरुष समानता होती ती ज्योतिबांच्या इतकी पक्की होती मनात, की सावित्रीबाईंना त्याच्यासाठी घरात संघर्ष नाहीच करायला लागला. उलट घरातून त्यांना प्रेरणाच मिळाली त्या सगळ्या कामामध्ये. म्हणजे सुतिकागृह आपलं ह्या म्हणजे अ, कुमारी मातांसाठी सुद्धा त्यांनी जे सुरू केलं किंवा विधवांसाठी म्हणजे ज्या फसवल्या गेलेल्या किंवा काही कारणामुळे ज्यांना मुलं म्हणजे ज्या गरोदर राहिल्या होत्या, त्या ह्याच्यात सुद्धा ज्योतिबा त्यांच्या बरोबर पाठीशी त्यांच्या भक्कम उभे होते. म्हणजे हा सगळा म्हणजे त्यांच्या सहजीवनाचं तर म्हणजे ते खूप काळाच्या पुढचं सहजीवन होतं असं मला वाटतं, की आजही आपल्याला हे असं बघायला खूप म्हणजे दुर्मिळ आहे सहजीवन असं. अगदी खरंय आणि त्यामुळे म्हणजे आपण जे म्हणतो ना, की संस्कारक्षम वयात या गोष्टी माहिती होणं, की काय असतं खरं, तर याचा एक छान प्रयत्न मला असं वाटतो. पुढे मला असं विचारायचंय, की आपल्याला सावित्रीबाईंबद्दल पटकन सांगा म्हटलं, की काय आठवतं, की मुलींच्या शाळेत शिकवणाऱ्या पहिल्या शिक्षिका किंवा सावित्रीबाईंवर फेकलेले शेणाचे गोळे. पण या पलीकडेही सावित्रीबाई फार मोठ्या होत्या. तर त्यांच्या आयुष्यातले असे फार प्रसिद्ध नसलेले, पण महत्वाचे, त्यांचं व्यक्तिमत्व उजळवून काढणारे असे 1-2 प्रसंग सांगू शकशील का तू? हो, नक्कीच. म्हणजे आपल्याकडे तेच मी म्हटलं तसं, की आपल्याकडे फक्त स्त्री शिक्षणाचा पाया घालणार आहे. म्हणजे ते काम खूप मोठं आहे, त्यात काहीच वाद नाही. आहेच आहे. हो. पण त्या पलीकडेही खूप मोठं म्हणजे ते काम खरं सांगायचं तर त्यांच्या वयाच्या 18-20व्या वर्षी सुरू झालं. त्याच्या पलीकडच्या आयुष्यात त्यांनी खूप वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे सावित्रीबाईंनी आणि ज्योतिबांनी दोघांनी आणि सावित्रीबाईंच्या पुढाकाराने पण बऱ्याच गोष्टी झाल्या. जसं आता मी मगाशी उल्लेख केला, की त्या काळात म्हणजे जे विधवांना केशवपन त्यांचं करणं किंवा सती जाणं एखाद्या बाईने, या अशा अनेक म्हणजे स्त्रियांवर जाचक किंवा पुरुष समानता साफ धुडकावणाऱ्या अनेक गोष्टी त्या काळात होत होत्या. आणि त्या सावित्रीबाईंना आणि ज्योतिबांना दोघांना नेहमीच खटकत होत्या, पण आपण त्याच्यासाठी काय करू शकतो? हे त्यांचा नेहमीच विचार नेहमी सुरू असायचा. आणि अशा ह्याच्यात म्हणजे विशेषतः तथाकथित जे उच्चवर्णीय लोक होते, त्यांच्याकडे विधवा बाईच्या पुनर्विवाहाची पद्धत नव्हती आणि त्याच्यामुळे तिचं केशवपन करून तिला विद्रूप करायचं आणि मग अनेकदा त्या बाईच्या पण काही शारीरिक गरजा असू शकतात आणि तिला फसवलं जाणं. या दोन्ही ह्याच्यातनं विधवांमध्ये गरोदर राहण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळेला होतं. आणि अशा याच्यात सावित्रीबाईंना एका त्यांचे एक ज्योतिबा फुलेंचे एक मित्र होते. त्यांच्याकडची एक स्वयंपाकीण बाई होत्या आणि तिने असं तिला अशाच ह्याच्यातनं एक मूल झालं आणि ते स्वतःचंच मूल तिने विहिरीत टाकून दिल्याची एक घटना तेव्हा झाली आणि त्याच्याबद्दल तिला काळ्या पाण्याची शिक्षा झाली.
तर ते हे सावित्रीबाईंना खूप लागलं आणि त्या बाईला जवळून ओळखत होत्या. आणि त्यांचं असं म्हणणं की आपलं स्वतःचं मूल कुठलीच बाई खूप म्हणजे तिच्यावर खूप वाईट, अगदी वाईट म्हणजे तिचा अगदी नाईलाज झाल्याशिवाय ती हे असं नाही करणार. पण ह्या बायकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यांनी असं ज्योतिबा फुलेंनाच त्या म्हणाल्या, की आपण आपल्या घरात अशा बायकांसाठी एक सुतिकागृह सुरू केलं. तर काय हरकत आहे? म्हणजे त्या फसवल्या गेल्यात किंवा काही वेळेला काहीतरी एका क्षणिक मोहाला बळी पडल्या आणि त्याची शिक्षा फक्त ती बाई भोगतीये. तिच्या बरोबरच्या माणसाचं त्यात कुठे नावही येत नाहीये. मग आपण अशा बायकांची मुलं समजा ती सुरक्षित बाळंतपणं करून ती मुलं वाढवली, तर काय हरकत आहे? आणि म्हणजे हे काम जिथे मुलीला शाळेत शिकवणं, हा ज्या काळात क्रांतिकारक गोष्ट होती, त्या काळात हे तर किती म्हणजे सुधारक म्हणवणाऱ्या लोकांनी पण तुम्ही अनैतिक कामांना पाठिंबा देताय, असा त्यांच्यावर टीका त्यावेळेला अशी टीका त्यांच्यावर केली होती. पण सावित्रीबाई एवढ्या ठाम होत्या, की त्यांनी स्वतःच्या घरातच हे सुतिकागृह सुरू केलं. त्याची जाहिरात पुण्यातल्या पेठांमध्ये म्हणजे ही साधारण 19व्या शतकाच्या मध्यातली गोष्ट आहे किंवा शेवटाकडे जाणारी. तिथे त्यांनी अगदी काळ्या पाण्याची शिक्षा होऊ नये म्हणून अशा मथळ्याने जाहिराती लावल्या त्या सुती ह्याच्या. बरं. म्हणजे जे बायकांसाठी त्यांनी जे हे निवारा जो सुरू केला होता, केलं राहत्या होतं. घरात सुरू केला आणि जवळ-जवळ 80-85 बायकांची बाळंतपणं त्यांनी तिथे केली. त्यांनी स्वतः बाळंतपणाचं प्रशिक्षण घेतलं. आणि हा जो काही म्हणजे हा त्यांचा म्हणजे म्हणतो, की आपण स्त्री शिक्षणाचं काम मोठंच आहे. पण हे पण काम त्यांचं इतकं म्हणजे मोठं आहे त्या बाबतीत आणि खूप त्याच्यात म्हणजे अडचणी अनेक होत्या, पण त्यांच्यानंतर अनेकांनी प्रेरणा घेऊन अनेक गोष्टी सुरू केल्या त्या ह्याच्या. तर त्याच्यामुळे हे खूपच काम त्यांचं मोठं आहे आणि दुसरं म्हणशील तर अ, ज्योतिबांच्या नंतर म्हणजे ज्योतिबा गेल्यानंतर सत्यशोधक समाजाचं तर काम त्यांनी पूर्ण हातात घेतलंच होतं. पण त्याच्यानंतर जेव्हा प्लेगची साथ आली आणि त्यावेळेला त्यांनी जे म्हणजे त्यावेळेला जी एक समाजसेवा म्हणतो, लोकसेवा म्हणतो, की समाजाचं दुखणं अंगावर घेणं म्हणजे जे काय असतं, की प्लेग म्हटलं की घरातले लोकही अक्षरशः प्लेग झाला की त्या माणसाला बाहेर टाकून द्यायचे. कारण हा माणूस तर काही आता जगणार नाही. त्याची लागण अजूनच्या घरातल्या 4 लोकांना व्हायला नको म्हणून बाहेर टाकून दिलं जायचं. अशा ह्याच्यात सावित्रीबाईंनी त्यांचा मुलगा म्हणजे जो दत्तक मुलगा होता यशवंता त्याला तो मिलिटरीमध्ये डॉक्टर होता. नगरला तेव्हा तो होता. तर त्याला सांगितलं, की "तू रजा घेऊन इकडे ये. इकडे मोठं जास्ती काम आहे." एक ससाणे माळरान म्हणून पुण्याला एक हे होतं. त्यांच्या नातेवाईकांचीच माळरान होतं ते. ते त्यांनी दिलं. तिथे त्यांनी अशी पालं म्हणजे छोट्या-छोट्या झोपड्या करून एक म्हणजे हॉस्पिटलसारखं सुरू केलं. आणि त्यावेळेला त्यांना त्यातही असं सांगायचं तर म्हणजे असं होतं, की दलित आणि ह्या लोकांची म्हणजे आता ज्यांना आपण दलित म्हणजे हे असं हे आहे म्हणतो किंवा बहुजन समाजाची होती किंवा जे आर्थिकदृष्ट्या निम्न स्तरातले लोक होते, त्यांची स्थिती अजून वाईट होती या सगळ्या ह्याच्यात. तर अशा त्यांनी मुंडव्याच्या एका मुलाला पाठीवर स्वतः घेऊन म्हणजे त्यांचं वय 65 वर्षाच्या वर होतं त्यावेळेला. त्यांनी हा विचार केला नाही, की ह्या मुलाला आपण जर पाठीवर घेऊन गेलो, तर आपल्याला प्लेगची लागण होऊ शकते. गाडीची सोय नव्हती, काही नव्हती. त्या साधारण म्हणजे आत्ताचं जे घोरपडी वगैरे आहे, मुंडव्यापासून घोरपडीपर्यंतचं अंतर त्या मुलाला पाठीवर लादून त्या मुलाला घेऊन गेल्या आणि त्या मुलाचा जीव वाचला. पण सावित्रीबाईंना त्या सगळ्या ह्याच्यात स्वतःला प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्या गेल्या. पण म्हणजे हा सुद्धा आता हे कोविड वगैरेच्या संदर्भात हं. आपण या गोष्टीचा जर विचार केला, तर आपल्याकडे लोक किती जपून वागत होते. म्हणजे आपल्याला काही होऊ नये, हे लोकांचा किती जास्ती होता म्हणजे. आणि अशा ह्याच्यात वयाची 65 ओलांडलेली बाई, एका 10 वर्षाच्या मुलाला पाठीवर घेऊन प्लेग झालेल्या ह्याच्यापर्यंत म्हणजे दवाखान्यापर्यंत, हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाते. हा केवढा मोठा म्हटलं तर त्याग होता. नारायण मेघाजी लोखंडे नावाचे त्यांचे सहकारी होते, सत्यशोधक समाजाचे. ते प्लेग झालेल्या लोकांची सेवा करताना स्वतः प्लेग होऊन त्यात गेले होते, हे सुद्धा त्यांना माहीत होतं. म्हणजे हे सगळं माहीत असताना आपण घरात न बसून राहता समाजाची सेवा कशी करायची, हा त्यांचा एक म्हणजे दुसरं मला असं वाटतं आयुष्याच्या अगदी शेवटाकडे जातानाची हे आहे, पण खूप मोठा प्रसंग त्यांच्या आयुष्यातला मला वाटतो. आणि त्याशिवाय अनेक म्हणजे त्यांनी
केशवपन टाळण्यासाठी न्हाव्यांचा संप तोही नारायण मेघाजी लोखंडेंच्या मदतीनेच त्यांनी न्हाव्यांना आवाहन केलं. न्हावी समाजात न्हावी काम करणाऱ्या लोकांना, की तुम्ही काय एक डब्बू पैसा मिळतो म्हणून तुम्ही तुमच्या बहिणींना विद्रूप करणार का? वगैरे असं त्यांना हे करून म्हणजे कसं त्या ह्यानी केशवपनाची हे टाळता येईल. किंवा सत्यशोधक समाज जेव्हा फुलेंनी हे केला, स्थापन केला, त्यावेळेलाही सावित्रीबाई त्याच्या सुरुवातीच्या सदस्यांपैकी एक होत्या. सत्यशोधक लग्न जे फुलेंनी हे केलं होतं सगळं, म्हणजे एक लग्नाची खूप अभिनव पद्धत त्यांनी लग्न करणे म्हणजे लग्नाचा जो विधी आहे त्याला एक पर्याय म्हणून जी शोधून काढली होती. तर ती सत्यशोधक लग्न लावून देण्यामध्ये पण सावित्रीबाईंची भूमिका खूप मोठी होती. म्हणजे की त्यांना ते लोकांना हे सत्यशोधक लग्न कसं जास्त योग्य आहे, आपल्या परंपरागत विधींपेक्षा हे कसं सहजीवनाचा विचार जास्ती त्याच्यात केलेला आहे, हे सगळं पटवून देऊन ते लग्न लावण्यापर्यंत या सगळ्या ह्याच्यात सावित्रीबाईंची भूमिका खूपच म्हणजे मोठी होती ह्या सगळ्या ह्याच्यात. म्हणजे स्त्री शिक्षणाच्या काय म्हणतो आपण एक पाया घालणाऱ्या प्रणेत्या म्हणून सावित्रीबाई आपल्याला माहिती आहेत. पण त्या पलीकडचं पण त्यांचं खूप मोठं काम आहे म्हणजे अ, अगदी, इतर अगदी सायली, की मला म्हणजे खरंच कोविड काळाची म्हणजे कोविड काळ आपल्या पिढीने आपण पाहिलं, त्यातनं आपण तरुण निघालो. पण म्हणजे काय पाण्यात घडलेली ही माणसं असतील, की खरोखर 65ची बाई एका मुलाला उचलून नेते. म्हणजे कशी काय म्हणजे अशी माणसं असतील याच्यावर नवीन पिढीचा विश्वास बसणं शक्य नाही. त्यामुळं तू फार मोलाचं काम करतीयेस असं आम्हाला वाटतं, की हे जे तू काही मराठीत आणलंयस आणि सर्वसामान्य मुलांना, मुलांनीच काय मोठ्यांनी सुद्धा ही पुस्तकं वाचावीत, असं मला वाटतंय. तर याच्याच अनुषंगाने मला विचारावसं वाटतंय, की नवीन पिढीने जसं सावित्रीबाईंचं चरित्र हे अतिशय महत्त्वाचं आहे. मुलांनी, मुलींनी सगळ्यांनीच वाचायला पाहिजे. त्याच्यासोबत अशा इतर आणखीन कुणाकुणाचं कार्य नव्या पिढीला थोडं माहिती व्हायला पाहिजे असं तुला वाटतं? तसे बरेच जण आहेत. म्हणजे आता ही डायमंडची जी मालिका आहे ना, त्यात सुद्धा बरेच भन्नाट माणसाच्या मालिकेत अनेक पुस्तकं म्हणजे मी सोडून अजून बाकीच्या म्हणजे बाकीच्या लेखकांनी लिहिलेली बरीच पुस्तकं आहेत. अगदी मार्टिन ल्युथर किंग पासून ते एमिलिया एअरहार्ट नावाची पायलट पहिली म्हणजे हो. अशी अनेक किंवा रामानुजन आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांची म्हणजे ह्याच्यात आहेत. मला ह्याच्यात भगतसिंगाचं लिहिण्याची संधी मिळाली. भगतसिंगाचं हे म्हणजे ती मी हे केलं होतं, की त्यांनी जेव्हा मला असं विचारलं, की असं-असं आमची सीरीज आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही लिहाल का? त्यावेळेला मी भगतसिंगाचं जेल डायरी आणि त्याचं मी नास्तिक का झालो हे मी वाचलं होतं आणि मी एवढी भारावून गेले होते, की मी म्हटलं, की मला भगतसिंगावर लिहायला आवडेल. कारण सावित्रीबाईंचं जसं आपण म्हटलं, की त्यांचं आपण स्त्री शिक्षणाबद्दल माहिती आहे आपल्याला. त्याच्या पलीकडे पण खूप मोठं कार्य आहे. तसं भगतसिंगाच्या बाबतीत पण मला असं वाटतं, की तो एक क्रांतिकारक म्हणून आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या पलीकडचा जो विचारवंत त्याच्यातला होता आणि इतक्या कमी वयात त्याच्या ज्या विचारांना जी खोली होती आणि त्याने जे काही लिहिलं आहे किंवा त्याने जो काही एकंदर समाजाचा किंवा एक मानवतावाद म्हणतो ना आपण खऱ्या अर्थाने, त्याचा जो विचार केलाय म्हणजे की एक क्रांती किंवा एक हिंसा आहे त्याच्याबद्दल एक सुप्त आकर्षण 10 ते 14 वर्षाच्या मुलांना नक्कीच आहे. पण त्याच्या पलीकडे म्हणजे ती हिंसा आपण म्हणू ते कसं एक निव्वळ साधन आहे. म्हणजे त्याच्या सगळ्या विचारसरणीचा किंवा आयडिओलॉजीचा तो फार तर फार 5% भाग असेल. तर हे सुद्धा मला असं वाटलं, की हे मुलांना कळलं पाहिजे, की ती हिंसा हा फक्त एक काय म्हणतो ना, एक प्रतिकात्मक आहे त्या सगळ्या ह्याच्यात. त्याच्या मागे खरी म्हटली तर एवढा म्हणजे एक मानवतावाद त्याचा इतका मोठा आहे आणि त्याने जो विचार केलाय म्हणजे भगतसिंगांनी त्यांनी एक शेवटचं पत्र त्यांनी जे लिहिलेलं होतं कॉम्रेड्स म्हणजे ते मार्क म्हणजे कम्युनिस्ट याचे असल्यामुळे कॉम्रेड्स तो त्याच्या आजूबाजूच्या लोकांना, सहकाऱ्यांना म्हणायचा. त्यांना उद्देशून जे लिहिलंय त्याच्यात त्यांनी जे वर्णन केलंय सगळं, की आपण समाज बदलला नाही, तर नुसतं स्वातंत्र्य मिळवून काही उपयोग नाही. त्याचा प्रत्यय आपल्याला नंतरच्या अनेक वर्षात इतकेदा खरोखर आलेला आहे म्हणजे, की आपण समाज बदलला पाहिजे, की समाजात आपण एक खऱ्या अर्थाने समतेचं किंवा ह्याचं राज्य जोवर आपण आणत नाही, तोवर गोरे गेले आणि काळे आले ह्याच्या पलीकडे काहीच फरक होणार नाही असं त्यांनी त्याच्यात म्हटलंय. आणि असं पुष्कळ म्हणजे भगतसिंगाच्या ह्याच्यात सुद्धा मला ती खूप म्हणजे मला असं वाटतं ती संधी एक खूप मला आयुष्यात चांगली मिळाली. एकतर भगतसिंग स्वतः वाचणं हाच खूप मोठा हे आहे किंवा सावित्रीबाईंबद्दल स्वतः जाणून घेणं, त्याचा अभ्यास करणं हेच खूप म्हणजे काय म्हणतो एक मोठी संधी किंवा एक आपलं आता भाग्य किंवा दैव असं मला म्हणजे सुदैव म्हणावं की नाही माहीत नाही. पण एक मोठी संधी मी नक्कीच म्हणेन आयुष्यात आहे.
त्यातले जर एक काय म्हणतो एक 4 शिंपले आपल्याला लहान मुलांसाठी करता आले, तर ते म्हणजे असं त्याचा सगळा बोनस आहे म्हणजे ॲक्चुअली तो माझ्यासाठी. पण मला खूप चांगला म्हणजे एक स्वतःला समृद्ध करणारी गोष्ट असते ना म्हणजे, की त्यातून पुढे काय होईल ती अजून गोष्ट वेगळी. पण एक मला स्वतःला माणूस म्हणून ह्याच्यातनं खूपच म्हणजे सावित्रीबाई आणि भगतसिंग हे मला स्वतःला खूप माणूस म्हणून समृद्ध करणारे ठरले असं मला वाटतं म्हणजे. अगदी, अगदी. आता शेवटच्या प्रश्नाकडे येते मी सायली, की ज्या ठिकाणी पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली, त्या भिडेवाड्याचं, ज्योतिरावांचं, सावित्रीबाईंचं उंची स्मारक अजूनही उभारलं गेलेलं नाहीये. म्हणजे नुकतंच गेल्या महिन्यात तो जुना वाडा जमीनदोस्त करून पण आता आम्ही एक स्मारक उभारू, असं पुणे महानगरपालिकेने जाहीर केले. म्हणजे आता जवळपास काही वर्षांनी सावित्रीबाईंच्या जन्माला तर 200 वर्ष पूर्ण होतील, तरी सुद्धा म्हणजे तर तू एक पत्रकार या नात्याने या सगळ्या गोष्टींकडे कसं बघतेस, की आपण न्याय देऊ शकतोय का महापुरुषांना? मला वाटतं आपण खूप कमी पडतोय या सगळ्या ह्याच्यात. म्हणजे मुळात मी म्हटलं तसं आपल्याला आपल्याला काय वारसा आहे किंवा आपण कोणाच्या खांद्यावर आपण उभं आहोत, कोणाच्या त्यागावर उभं आहोत, हेच कदाचित पुढच्या पिढीला आपल्याला म्हणजे आपल्याला पुरेशी कल्पना नाहीये आणि कदाचित ती पुढच्या पिढीपर्यंत मग आपण अजून काय पोहोचवणार जर आपल्याला पुरेशी नसेल तर. म्हणजे ही स्मारकं वगैरे हे तर आहे म्हणजे त्या काय म्हणतो आपण एक मटिरियल गोष्टी आहेत. आणि त्या झाल्या पाहिजेत कारण त्या शेवटी जसं दस्तऐवजीकरण, डॉक्युमेंटेशन मी म्हटलं महत्वाचं आहे, तसं ते डॉक्युमेंटेशन तिथे त्याच्या माध्यमातून आपण करू होत शकतो. नसतं. जसं सावित्रीबाई फुलेंचं एक 2002 मध्ये मला वाटतं किंवा 2003 मध्ये आता मला नेमकं आठवत नाही, पण नायगावचा त्यांचं जन्मस्थान होतं, तर ते ताब्यात घेऊन तेव्हा महाराष्ट्र सरकारने तिथे म्हणजे सगळा त्यांचा एक स्मारकासारखं हे केलं. आता भिडेवाडा पण म्हणजे हे करून परत बांधतायत. पण मला असं वाटतं, की त्याच्या पलीकडे आपण तिथे म्हणजे किती जातो. म्हणजे की आता गंजपेठेत फुलेवाडा आहे. म्हणजे मला स्वतःला सुद्धा अशी लाज वाटली, की हे पुस्तक लिहायचं असं म्हटल्यावर मी तिकडे गेले किंवा मी नायगावला गेले. त्याच्या आधी म्हणजे एक माझं म्हणणं एक मी एक काय म्हणतो ना, एक व्यक्ती आहे किंवा एक बाई आहे, की जिला मी शिकायची संधी मिळाली त्याच्या मागे कोणीतरी आहे. हे म्हणजे मला वयाच्या असं एक 35शी-40शी पर्यंत त्याची काय म्हणजे जाणीव होती. असं मला वाटलं, की हे आपण लिहितोय म्हणून गेलो आपण. तर हे आपण म्हणजे जसं आपण कुठल्या म्हणतो ना, की एक ही सवय लहान मुलांना आपण ह्या ठिकाणांना घेऊन जाणं किंवा ह्याच्यातून लावली पाहिजे आणि नुसतं ऋण मान्य करून म्हणजे त्यांचा उपयोग नाही. त्याचं आपण पुढे काय करतोय ह्याचा पण विचार मला असं वाटतं झाला पाहिजे. म्हणजे हे तर आहेच, की आता हे मी पुस्तकं म्हणजे मी असा विचार करत होते, की मी ह्याच्यासाठी 4 पुस्तकं वाचू शकले. हे सगळं मी करू शकले का? तर ही बेसिक मला ही जी आली ना, की सावित्रीबाईंनी त्यावेळेला जे शेणगोळे सहन केले, चिखलफेक सहन केली, त्याच्यामुळे कुठेतरी मुलींना शिकण्याची संधी मिळाली. पण मग आता त्याचं पुढे आपण काय करतो, ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांचे नुसते ऋण मान्य करून किंवा त्यांची स्मारकं बांधून अ, ते आवश्यक आहे, पण पुरेसं नाहीये. म्हणजे आता ह्याच्या वेळेला Facebookवर वगैरे बाईंच्या जयंती पुण्यतिथीच्या वेळेला की म्हणजे सावित्रीबाईंच्यानी दिलेल्या शिक्षणाचं म्हणजे सावित्रीबाईंमुळे तिला लिहिता वाचता आलं आणि ती वैभव लक्ष्मीच्या पोथ्या वाचू लागली वगैरे हे असे जोक्स फिरतात. म्हणजे त्याला काही खूप अर्थ आहे असं नाही. पण ही संधी आपण नाही म्हटलं तरी असे जोक्स तयार करण्याची आपण का देतोय? ह्याचं मला असं वाटतं सगळ्या स्त्रियांनी आणि पुरुषांनी सुद्धा म्हणजे ह्याच्या बाबतीत म्हणजे मला स्वतःला असं वाटतं, की मी एक स्त्री म्हणून विचार नाही करत. म्हणजे मला असं वाटतं, की मी माझ्याऐवजी कोणी पुरुष जरी असता, तरी सावित्रीबाईंच्या म्हणजे सगळ्या कार्याचा आढावा घेताना किंवा त्यांच्यावर पुस्तक लिहिणं ही जी प्रोसेस आहे ती त्याच्यासाठी पण तेवढीच समृद्ध करणारी ठरली असती. म्हणजे त्यांना मी जेंडरच्या ह्याच्यात नाही बांधणार. पण हा विचार आपल्याकडे हा पण म्हणजे नुसतं ऋण व्यक्त करणं पुरेसं नाहीये. त्यांनी जो पाया उभा करून दिलाय त्याच्यावर आपण काय करतो आपल्याकडून. म्हणजे त्यांच्या ह्याच्यामुळे आपण शिकलो, आपण नोकरी करायला लागलो, आपण आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालो, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आपण त्याच्या पलीकडे काय करतोय? हा सुद्धा आपण विचार केला पाहिजे, की जी स्मारकं आहेत. आता इथे नायगावला त्यांचं मला खूप कौतुक वाटलं, की आम्ही नेमकं याच्यावर इंटरनेटवर बघून गेलो होतो आणि सोमवार बंद त्याच्यावर उल्लेख नव्हता आणि आम्ही नेमकं सोमवारीच मी गेले तिथे बघायला. पण त्यांच्या तिथे वंशज जे आहेत त्यांचे त्यांचेच म्हणजे त्याच घरातली सून एक आहे ती तिथे म्हणजे ह्याच्या इथे असते. तिने आम्हाला सुट्टी असून पण उघडून दाखवलं. आणि तिचं असं म्हणणं होतं, की इथे लोक येतात हेच माझ्या दृष्टीने खूप आहे आणि म्हणे मी सुट्टी जरी असली, तरी मी उघडून त्यांना सगळ्यांना रुपाली नेवसे नाव होतं त्या म्हणजे
बाईंचं. पण त्या म्हणाल्या, की मी कोणीही कुठल्याही वेळेला आले तरी मी उघडून दाखवण्याचं काम इथे करते. वेळ संपली असं म्हणत नाही. म्हणजे मला एक कुठेतरी हे वाटलं, की निदान तो वारसा पोहोचावा म्हणून. पण आपल्याकडे लोक जातात किती हा प्रश्न आहे. म्हणजे पुण्याहून महाबळेश्वरला जाताना ते वाटेत थोडंसं 3 किलोमीटर आत गेलं, की ते आहे. पण ते माहिती आपल्याकडे लोकांना खूप कमी जणांना आहे किंवा इकडचं जसं मी म्हटलं, की गंजपेठेतला वाडा आहे, फुलेंचा वाडा आहे, हा भिडेवाडा आहे आणि खरं तर भिडेवाड्याला एक पहिली तिथे शाळा निघाली हे त्याचं एक मोठं औचित्य म्हणजे एक काय म्हणतो एक माइलस्टोन सारखं हे आहे. पण त्याच्या व्यतिरिक्तही अनेक वाडे आहेत जवळ त्यांनी 12-14 शाळा एका वेळेला काही प्रौढ शिक्षणाच्या होत्या, काही याच्या होत्या, अस्पृश्य लोकांसाठी होत्या. अशा वेगवेगळ्या 10-12 शाळा एका वेळेला चालत होत्या तिथे. असे अनेक वाडे मला असं वाटतं पुण्याच्या पेठांमध्ये असतील जिथे महात्मा फुले म्हणजे ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी काम केलं आहे. आणि त्याचीच प्रत्येकाची स्मारक असं नाही, पण हे मनात आपल्या खूप म्हणजे आपल्याला ही एक त्यांचं काय म्हणतो आपण कोणी घातलेल्या पायावर आपण उभो आहोत, हे समजणं खूप गरजेचं आहे. त्या स्मारकांएवढंच म्हणजे किंवा कदाचित त्याहीपेक्षा जास्त. येस, खरं आहे सायली तू म्हणतेस ते आणि तू फार महत्वाचा मुद्दा हे केला, की आपण पण इंट्रोस्पेक्ट करायला पाहिजे स्वतःला, की आपण आपल्या घरातल्या मुलांना किंवा ज्यांना रस आहे किंवा ज्यांना रस निर्माण व्हावा अशा लोकांना इथपर्यंत नेतोय का? आणि त्यातलंच म्हणजे एक महत्वाचा माइलस्टोन म्हणजे मला तुझं पुस्तक वाटतंय. तर मला वाटतंय, की कार्यक्रम संपवताना तू सांगावंस, की ज्यांना तुझं हे पुस्तक हे भगतसिंगांचं किंवा या सीरीजमधली इतरही पुस्तकं पाहिजे असतील, तर ती कुठून विकत घेता येतील किंवा कुठून मागवता येतील? ही बऱ्याच म्हणजे मोठ्या पुस्तक विक्रेत्यांकडे ही पुस्तकं उपलब्ध आहेत भन्नाट माणसाच्या सीरीजमधली. शिवाय डायमंड प्रकाशनाचं इकडे मला वाटतं ओंकारेश्वर मंदिराच्या इथे त्यांचं स्वतःचं दुकान आहे, तिथे आहे. डायमंड पब्लिकेशनची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर ही भन्नाट माणसं सीरीजमधली पुस्तकं आहेत उपलब्ध वाचन म्हणजे विक्रीसाठी. Amazonवर सुद्धा उपलब्ध आहेत. म्हणजे आणि म्हणजे बरीच म्हणजे उपलब्ध भरपूर आहेत आणि असं म्हणजे हे नाही, पण मराठी पुस्तकं सुद्धा म्हणजे मलाही हा धक्का होता. मला असं वाटत होतं, की आता 10 ते 14 मधली मुलं फक्त इंग्लिश वाचतात. पण ही पुण्या-मुंबईची परिस्थिती असेल. बाकी निमशहरी आणि ग्रामीण भागातनं ह्या पुस्तकांना खूप चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे हे मला खूप आश्वासक गोष्ट वाटते, की सावित्रीबाईंचं सुद्धा पुस्तक ना ह्याच्यात म्हणजे ग्रामीण निमशहरी भागात असं हे थोडं पुण्या-मुंबईतच एक थोडंसं आता झालंय असं, की मराठी वाचणाऱ्या मुलांची संख्या खूप कमी आहे. पण ती आपण म्हणजे वाढवू शकतो. आपल्याला वाढवायला वाव भरपूर आहे म्हणजे. क्या बात है! हे ऐकून पण छान वाटतं, की छान रिस्पॉन्स आहे पुस्तकाला. तर पुन्हा एकदा नवी उमेद आणि संपर्काच्या वतीने मी म्हणेन, की वर्षाची सुरुवात आहे, तर जरूर ही पुस्तकं या सीरीजमधली विकत घ्या. सावित्रीबाईंचं, भगतसिंगांचं तर वाचाच, पण बाकीचीही अनेकांबद्दलची छान पुस्तकं असतील आणि कुठलीही पण म्हणजे मुलांनी वाचन करणं कुठल्याही भाषेतनं असू देत, ते महत्वाचंच आहे, तर ते करत राहूयात. सायली, आज तू नवी उमेदला वेळ दिलास, आमच्या गोलमेज गप्पांकरता आवर्जून आलीस आजच्या दिवशी. हे फार महत्वाचं आहे. थँक यू सो मच आणि मलाही खूप आपण छान भेटत वाटलं. राहूयात. मलाही खूप छान वाटलं. थँक यू. येस, थँक यू सो मच. तर आपण भेटत राहूयात गोलमेज गप्पांमध्ये. नवी उमेद YouTube चॅनल नक्की बघत राहा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद सायली. थँक यू. धन्यवाद.